नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी मंदाकिनी. मनातून खा खाऊ घाला बाकी सर्व मोह माया. प्रत्येक वेळेस भरलेली मिरची बनवायची म्हटलं की लगेचच शेंगदाणे आपण बारीक करतो. पण मी ह्या वेळेस ना शेंगदाण्याचा वापर न करताना इथं मी वेगळा मसाला करणार आहे. त्यामुळे ना तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी इथं मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या अजिबात तिखट नाही आहेत आणि इथं ना थोड्याशा ह्या जाडसर मिरच्या भेटतात बघा, त्या वापरलेल्या आहेत. ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि कोरड्या करायच्या. त्यामधनं मी कापून घेतलेल्या आहेत आणि त्यामधलं बी जेवढं निघल ना तेवढं काढून घ्यायचं. आता कापलेल्या मिरच्यांना काय करायचं, चिमूटभर मीठ घ्यायचं आणि प्रत्येक मिरचीला पूर्ण आतमधनं मीठ लावून घ्यायचं. आता हे मीठ लावून झालं ना, त्यांना 5 ते 10 मिनटं आपण मिठामध्येच भिजून देणार आहेत आणि तोपर्यंत आपण बनवणार आहेत आपला सिक्रेट मसाला. गॅसवर कढई ठेवायची आणि त्यामध्ये टाकायचं अर्धी वाटी कारळ घेतलेले आहेत मी इथं. कारळामध्ये ना विटॅमिन के खूप जास्ती प्रमाणात आहे. सोबत 2 चमचे धने आणि 1 चमचा बडीशोप घेतलेली आहे. हे बारीक गॅसवर ना छान सुगंध येऊस तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता आपले हे भाजून झालेलं आहे तर याला थंड करून घ्यायचं आहे 5 ते 10 मिनटं. थंड झालेले कारळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि सोबत टाकायचं आहे लसूण आणि चवीपुरतं मीठ. मीठ थोडंसं कमी वापरायचं आहे कारण की आपण मिरच्यांना आधीच मीठ लावलेलं आहे. जास्ती बारीक पण नाही आणि जास्ती मोठे पण नाही, आपल्याला एकदम मीडियम साईजमध्ये बारीक करून घ्यायचं आहे याचा कूट. आता याच्यात मी टाकलेला आहे अर्ध लिंबू आणि हे सगळा मसाला छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे आणि मिरच्या पण मिठामध्ये तोपर्यंत आपल्या छान भिजलेल्या आहेत. आता हा मसाला ना आपण ह्या मिरच्यांमध्ये भरून घ्यायचा आहे. आधीच आपण मिरच्या कापलेल्या आहेत त्यामुळे मसाला छानपैकी भरून घ्यायचा आहे पूर्ण मिरचीमध्ये. मिरचीला आपण मीठ लावून ठेवलं होतं ना तर त्याला पाणी सुटल्यावानी झालेलं आहे. त्यामुळे ना हा मसाला ना एकदम आतमध्ये चिटकून राहणार आहे, अजिबात बाहेर निघणार नाहीये. सगळ्या मिरच्या आता आपल्या भरून झालेल्या आहेत. आता गॅस पेटवायचा आणि कढई ठेवायची आणि कढईमध्ये टाकायचं आहे 1.5 पळी तेल आणि मोहरी छान तडतडून द्यायची आणि टाकायचे थोडेसे जिरे, हळद आणि लाल तिखट आणि टाकायच्या आहेत मिरच्या. मोठ्या गॅसवर 5 मिनटं मिरच्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत की जोपर्यंत ना त्यांना थोडंसं तेलाचा चटका बसत नाही ना तोपर्यंत. आणि मग मस्तपैकी बारीक गॅस करायचा आहे आणि 5 ते 10 मिनटं ह्याच्यावर झाकण ठेवून मिरच्या चांगल्या वाफळून घ्यायच्या आहेत. झाकण काढल्यावर मिरच्या 2 मिनटं परतून घ्यायच्या आहेत आणि बघा इतक्या छान मिरच्या परतलेल्या आहेत आपल्या. आणि टाकायचं थोडंसं आपलं जे मिरच्यामध्ये आपण भरलेलं कूट उरलेलं आहे ना ते कूट टाकायचं आणि बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर आणि तयार झालेल्या आहेत आपल्या भरलेल्या हिरव्या मिरच्या. तुम्हाला पण शेंगदाण्याच्या कुटातल्या मिरच्या खाऊन खाऊन कंटाळा आलेला आहे ना, तर हा मसाला नक्की करून बघा आणि मित्रमैत्रिणींसोबत ही मिरच्याची रेसिपी नक्की शेअर करा.